नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक्षा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकालाच घर बसल्या पार्ट टाइम किंवा फुल टाइम इन्कम जनरेट करायचा असतो आणि अशीही बरीच कामं आहेत ज्याच्यातून तो इन्कम तुम्ही जनरेटही करू शकता। तर बऱ्याचशा लोकांना किरकोळ कामामध्ये स्वतःचा वेळ न घालवता त्याऐवजी अशी काही कामे करायची असतात ज्याच्यातून ते घर बसल्या मोकळ्या वेळेमध्ये ही कामं करू शकतात आणि इन्कमही जनरेट करू शकतात। तर मधल्या काळात तुम्हाला माहितीच आहे की कोरोना काळानंतर पासून वर्क फ्रॉम होम या कॉन्सेप्टला खूपच डिमांड आलेली आहे। बऱ्याचशा लोकांनी नवनवीन स्किल्सही शिकून घेतलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे काही स्किल्स होत्या त्यांनी त्याचा वापर करून इन्कमही जनरेट केलेला आहे। तर अशी कोणती कामे आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याच्यामधून तुम्ही घर बसल्या मोकळ्या वेळेत कामं करून इन्कम जनरेट करू शकता। तर संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, पहिल्यांदा जर या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला पहिला इन्कम सोर्स आहे YouTube, ज्याच्यातून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता। ज्यासाठी तुम्हाला YouTube वरती चॅनल क्रिएट करायचं आहे, तुमचे आवडते कंटेंट जसे की व्लॉगिंग आहे, फायनान्स आहे, टेक्निकल आहे, कुकिंग आहे, असे बरेचसे कंटेंट मध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, इन्कम जनरेट करू शकता। पण यासाठी तुम्हाला काही क्रायटेरिया कंप्लीट करावा लागतो आणि त्याच्यानंतरच तुम्ही इन्कम जनरेट करू शकता। तर इथे तुम्हाला व्हिडिओ आणि शॉर्ट्स मधून इन्कम जनरेट करता येतं, सोबतच चॅनल मेंबरशिप आहे, स्पॉन्सरशिप आहे, सोबतच ॲफिलिएट मार्केटिंग याच्या मार्फत देखील तुम्ही YouTube मधून इन्कम जनरेट करू शकता। इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की लवकरच आपण YouTube रिलेटेड सिरीज घेऊन येतोय, ज्यामध्ये YouTube चॅनल कसं ओपन करायचं इथपासून ते YouTube मधून तुमच्या अकाउंट मध्ये कसे पैसे घ्यायचे इथपर्यंत संपूर्ण माहिती मिळणार आहे, ज्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपला नेक्स्ट इन्कम सोर्स आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक। तर याच्यावरती फक्त स्क्रोलिंग न करता तुम्ही याच्यातून इन्कम सोर्सही जनरेट करू शकता। तर यामध्ये तुम्हाला नवनवीन कंटेंट टाकायचे आहे, ज्याच्यातून तुमच्या ऑडियन्सला नवीन नवीन कंटेंट बघायलाही मिळतील। तुमचे फॉलोअर्स वाढल्यानंतर तुम्हाला काही ब्रँड्स मधून ब्रँड प्रमोशन साठीही ऑफर मिळू शकतात। सोबतच तुमचे काही प्रोडक्ट असतील तेही तुम्ही इथून सेल करू शकता। ॲफिलिएट मार्केटिंगचा उपयोग तुम्ही इथेही करू शकता, ज्याच्यातून जेव्हा प्रोडक्ट कस्टमर घेईल त्याच्यातून तुम्हाला कमिशनही भेटू शकतं। तर अशा पद्धतीने तुम्ही फेसबुक वरूनही इन्कम जनरेट करू शकता किंवा नवनवीन सर्व्हिस रिलेटेड तुम्ही व्हिडिओज टाकू शकता, ज्याच्यातून तुम्हाला इन्कम मिळत राहील। तर सर्व्हिसेस म्हणजे लाईक ट्युशन आले, जे नवीन माहिती तुम्ही ज्याच्यातून देऊ शकता, खूप छान असे कंटेंट लोकांपर्यंत पोहोचू शकतात, अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही यामध्ये बनवू शकता। तर आपला नेक्स्ट इन्कम सोर्स आहे फ्रीलान्सिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन दुसऱ्यांसाठी कामं करून इन्कम सोर्स जनरेट करू शकता। यामध्ये तुम्ही पार्ट टाइम आणि फुल टाइम अशा दोन्ही पद्धतीने इन्कम सोर्स जनरेट करू शकता, ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता, फोटो एडिटिंग करू शकता, कॅनव्हा डिझाईन करू शकता, थंबनेल्स बनवू शकता। अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्हाला इन्कम सोर्स जनरेट करता येतो। तर यासाठी तुम्हाला काही वेबसाईट्स अवेलेबल आहेत, ज्याच्यावर तुम्हाला प्रोफाईल बनवायचं आहे आणि जे काही स्किल तुम्ही याच्यामधून चूज केलेलं आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही काही गोष्टी त्याच्यावर टाकू शकता, काही सॅम्पल्स टाकू शकता, जेणेकरून ते पाहून तुम्हाला रिटर्न मध्ये त्याच्यातून वर्क मिळेल आणि सुरुवातीला तुम्ही कमी चार्जेस मध्ये हे काम करू शकता। तर मित्रांनो, आपला नेक्स्ट इन्कम सोर्स असणार आहे होम ट्युशन किंवा ऑनलाईन टीचिंग। तर यामध्ये तुम्ही काही बॅचेस नुसार जसा तुमच्याकडे वेळ आहे त्यानुसार ट्युशन घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही लहान मुलांचे ट्युशन घेऊ शकता किंवा मोठ्या मुलांचे ट्युशन घेऊ शकता आणि या सर्वांची माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांनाही देऊ शकता, ज्याच्यामुळे विद्यार्थी तुमच्याकडे येतील आणि यासोबतच ऑनलाईन टीचिंग तुम्ही करू शकता। तर आपल्याकडे YouTube सारखं देखील माध्यम आहे, ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या स्किलचा वापर करून ज्या त्या बॅचेस नुसार व्हिडिओज बनवून टाकू शकता आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता आणि यातूनच तुम्ही इन्कमही जनरेट करू शकता। तर त्याचप्रमाणे आपल्याकडे गुगल मीट आणि झूम ऍप सारखे देखील ऑप्शन अवेलेबल आहेत, ज्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन स्टडी घेऊ शकता। सोबतच जे काही नोट्स आहेत ते तुम्ही PDF स्वरूपात देखील मुलांना देऊ शकता। तर आपला नेक्स्ट इन्कम सोर्स आहे होम टिफिन किंवा फूड बिझनेस। तर यामध्ये लोकांच्या गरजेनुसार तुम्ही घरून त्यांना जेवण प्रोव्हाइड करू शकता, त्यांना डबे प्रोव्हाइड करू शकता किंवा बऱ्याचदा ऑफिसेस मध्ये पण डब्यांची गरज असते, जिथे तुम्ही जेवण प्रोव्हाइड करू शकता।
किरकोळ स्वरूपात किंवा जसं तुम्हाला जमेल तशा तुम्ही ऑर्डरही घेऊ शकता. आणि जर फूड बिझनेस बद्दल म्हणाल तर यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या लॉंग टर्म पर्यंत टिकतात किंवा एखादा असा पदार्थ असतो जो तुम्ही खूप छान बनवता तर त्याचाही तुम्ही इथे फूड बिझनेस करू शकता आणि इन्कम जनरेट करू शकता. त्याच्याही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर्स देखील घेऊ शकता. तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी सांगू इच्छिते की जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. तर आपला नेक्स्ट इन्कम सोर्स आहे शिवणकाम म्हणजेच टेलरिंग. जर तुमच्याकडे शिवणकामाची कला असेल तर तुम्ही घर बसल्या कमी खर्चामध्ये छोट्या सेटअप मध्ये याची सुरुवात करू शकता. जसं की तुम्ही ड्रेस शिवू शकता, स्कूलच्या युनिफॉर्म्सची ऑर्डर घेऊ शकता, पिको फॉल करू शकता, ब्लाउजेस वगैरे शिवू शकता. तुम्हाला सध्या तर माहितीये ट्रेंड नुसार सगळ्यांची आवड आणि निवड बदलत जाते. तर तुम्ही जर या सर्वांमध्ये स्वतःला पारंगत करत गेलात तर तुम्हीही छान पैसे आकारून याच्यामधून कमाई करू शकता. नवनवीन गोष्टी तुम्ही शिकत शिकत याच्यामधून तुम्ही छान असं इन्कमही जनरेट करू शकता. सोबतच तुमच्या शिवणकलेचा वापर करून तुम्ही ज्या काही दुकानदार जवळपास असतील तर त्यांच्याशी टायअप करू शकता किंवा स्वतःच्या काही डिझाईन्स असतील तर स्वतःचं बुटीक टाकून तुम्ही त्या डिझाईन्स वरती तुम्हाला हवी असलेली रक्कम आकारू शकता. आणि तसंच आपल्याकडे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे जसं की फ्लिपकार्ट आहे, मिशो आहे, शॉप्सी आहे. सोबतच आपल्याला सोशल मीडियावरतीही तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करून तुमच्या डिझाईन्स त्याच्यावरती टाकून ऑनलाईन इन्कम जनरेट करू शकता. तर आपला नेक्स्ट इन्कम सोर्स आहे शेअर मार्केट. तर शेअर मार्केट एक असं माध्यम आहे ज्याच्यातून देखील तुम्ही चांगलं इन्कम जनरेट करू शकता. तर शेअर मार्केटचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेळ काढून तुम्ही याच्यातून इन्कम जनरेट करू शकता. मात्र यामध्ये पैसे जाण्याची ही भीती असते, रिस्क असते. तर यासाठी सर्वात आधी तुम्हाला शेअर मार्केटची संपूर्ण माहिती घ्यायची आहे, याचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्ही रिस्क जी घेताय त्याच्यातून तुम्ही चांगले इन्कमही जनरेट करू शकता. तर शेअर मार्केट म्हणाल तर यामध्ये तुम्ही इंट्राडे करू शकता, ऑप्शन ट्रेडिंग करू शकता, सोबतच तुम्ही स्विंग ट्रेडिंग देखील करू शकता. तर अशा पद्धतीने यामध्येही तुम्हाला इन्कम जनरेट करता येतं. तर मित्रांनो, इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला जर का शेअर मार्केट सोबतच फायनान्शियल आणि टेक्निकल नॉलेज हवं असेल तर माझा हिंदीमध्ये अजून एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे टेक अँड रिच प्रतीक्षा, ज्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट, टेक्निकल नॉलेज आणि फायनान्शियल नॉलेज याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सोबतच या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर नेक्स्ट इन्कम सोर्स आहे एफिलिएट मार्केटिंग. तर यामध्ये तुम्ही कंपनीचे प्रोडक्ट लोकांना सुचवू शकता. त्यांनी जर ते खरेदी केले तर तुम्हाला त्याच्यातून कमिशन मिळतं. तर काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की YouTube आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, याच्यावर तुम्ही एफिलिएट लिंक देऊ शकता. एफिलिएट लिंकसाठी तुम्हाला एफिलिएट प्रोग्राममध्ये साइन अप करायचे. तर त्यासाठी तुम्हाला Amazon, फ्लिपकार्ट सारखे बरेचसे ऑप्शन्स मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. आणि जे काही प्रोडक्ट तुम्ही लोकांना सुचवणार आहात, उदाहरणार्थ ते जर का तुम्ही व्हिडिओच्या मार्फत सुचवताय तर व्हिडिओमध्ये त्या वस्तूचा वापर तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर ती जी लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली तुम्ही देऊ शकता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लोक जर ते खरेदी करत असेल तर त्याच्यातून तुम्ही कमिशन स्वरूपात इन्कम घेऊ शकता. तर आपला नेक्स्ट इन्कम सोर्स आहे ब्युटी सर्व्हिस. तुम्हाला तर माहितीच आहे सध्याच्या काळात प्रत्येकाला नीटनेटकं राहायला खूप आवडतं. तर यामध्ये तुम्ही काही ब्युटी सर्व्हिसेसही लोकांना देऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही स्किन केअर सर्व्हिस देऊ शकता, हेअर कटिंग आहे, हेअर स्टायलिंग आहे, वॅक्सिन आहे, थ्रेडिंग आहे, फेशियल आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. यासोबतच तर तुम्ही खूप छान पद्धतीने मेहंदी आर्टिस्ट झालात, ब्रायडल मेकअप जर तुम्ही करत असाल तर याच्यातून तुम्ही तुमच्या पद्धतीने जो काही तुम्हाला चार्ज अप्लाय करायचा आहे तो करून इन्कम सोर्स जनरेट करू शकता. तर यामध्ये तुम्ही स्वतःचं पार्लरही ओपन करू शकता. सोबतच कस्टमरला चांगली सर्व्हिस हवी असेल किंवा होम सर्व्हिस हवी असेल तर तेही तुम्ही प्रोव्हाइड करू शकता आणि एक्स्ट्रा चार्जेसही त्यांच्याकडून घेऊ शकता. तर इथे ब्युटी सर्व्हिसची सुरुवात ही तुम्ही तुमच्या घरूनही करू शकता. सोबतच तुम्ही कस्टमर्सचा होम सर्व्हिसही प्रोव्हाइड करू शकता. तुम्ही जर होम सर्व्हिस प्रोव्हाइड करताय तर तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा चार्जेसही घेऊ शकता. आणि या ब्युटी सर्व्हिसमध्ये जर का तुम्हाला चांगला नफा होत असेल तर तुम्ही स्वतःचं पार्लरही टाकू शकता, जेणेकरून तिथे अट्रॅक्ट होऊन लोक तुमच्या पार्लरमध्ये येऊन तुमचे अजूनही तुम्ही त्याच्यातून इन्कम सोर्स जनरेट करू शकता. नेक्स्ट इन्कम सोर्स आहे क्राफ्ट अँड होममेड प्रोडक्ट्स. तर याची सुरुवात तुम्ही घरातूनही करू शकता. तुम्हाला जर का आर्ट, डेकोरेशन आणि होममेड प्रोडक्ट्स बनवायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही याची सुरुवात करू शकता. याच्यात तुम्ही हँडमेड गिफ्ट बनवू शकता, हँडमेड ज्वेलरी बनवू शकता, सोबतच रेझिन क्राफ्ट करू शकता, कस्टमाइज फ्रेम्स बनवू शकता
आणि सणावाराच्या दिवसातही हँडमेड वस्तू तुम्ही बनवू शकता आणि त्या सेल करू शकता. सोबतच आपल्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण अवेलेबल आहे, जसं की तुम्ही फेसबुकवर पेज बनवू शकता, इंस्टाग्रामवरती अकाउंट क्रिएट करू शकता. यावरती तुम्ही ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत त्या पोस्ट करू शकता. याच्यातून तुम्ही भरपूर कस्टमर्स पर्यंत पोहोचू शकता. त्यांनी ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला याच्यातून चांगला इन्कमही होईल आणि वैयक्तिकरित्या देखील तुम्ही हे सेल करू शकता, ज्याच्यातून चांगला इन्कम तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बरीच अशी कामं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पार्ट टाइम आणि फुल टाइम इन्कम जनरेट करू शकता. त्यातली काही 10 गोष्टी आपण आज बघितलेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओ.